वो मोबाइल थोड़ा पीछे। कौन है भाई? बोलो आता जो रस्ता अस्तित्वात आहे आपल्याला त्या रस्त्यावर करावं लागेल. ॲडिशनल आपल्याला रस्ता त्या ठिकाणी किंवा याचे शेड सगळे समजा ते 8+2 आपण आता आपण जाऊया ना. आता आपण तिकडे जाऊ एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनवर, कारण या बाजूला आपल्या सर्व्हिस रोडची जागा पण काय करता येईल ते आपण मार्ग काढू शकतो. आणि तुम्ही म्हणता त्या ठिकाणी जाणार आहे त्यावर त्याच्यामुळे थोडासा फरक पडतोय. त्यामुळे इथेही आपण तसंच करूया. एकाच ठिकाणी 8 लेन जर झाल्या त्रास होतो. त्यामुळे 4-4 लेनचं आपण तुम्ही पण यापुढे आपण उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मी केलेल्या विनंतीवरून परवा बैठकीचं आयोजन केलं होतं. आमच्या मनीषाताई चौधरींची सुद्धा मागणी होती की ह्या दहिसर टोल नाक्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे सातत्यानं ह्या परिसरातले लोकप्रतिनिधी, मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेले लोकप्रतिनिधी, मनीषाताई चौधरी आहेत, प्रकाश उर्वे आहेत, सगळ्यांनी मागणी केली होती की हा टोल नाका जो आहे त्या पुढे नेणं गरजेचं आहे. कारण दहिसर टोल नाक्यावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं दहिसरच्या तर लोकांना त्याचा त्रास होतच होता, परंतु सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो मीरा भाईंदर महापालिके हद्दीतील नागरिकांना होत होता. आणि त्यामुळे 10 मिनिटाच्या अंतरासाठी जवळजवळ 1-1 तास लागत होता सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस, आणि दुपारी सुद्धा तीच परिस्थिती होती. त्यामुळे हा टोल नाका कुठेतरी पुढे नेल्यानंतर ही जी लोकांची जी गैरसोय आहे ती दूर होईल हे ओळखून एकनाथ शिंदे साहेबांनी परवा बैठकीचं आयोजन केलं होतं. आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की दहिसर टोल नाका हा पुढे जे वर्सोवा ब्रिज आहे त्याच्या अलीकडे शिफ्ट करायचा, जेणेकरून ही वाहतूक कोंडी दूर होईल आणि सर्वसामान्य मुंबईकरांना आणि मीरा भाईंदर वासियांना दिलासा मिळेल. त्यामुळे हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. फक्त त्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आज MSRDC ची लोक जागा पाहणी जी आहे त्यांनी जागा आज निश्चित करणार. जागा निश्चित केल्यानंतर MSRDC हे नॅशनल हायवे ऑथॉरिटीला पाठवणार आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीची परवानगी आल्यानंतर दिवाळीपूर्वी तो टोल नाका त्या ठिकाणी स्थलांतरित होणार. अशा प्रकारची ही उपाययोजना आम्ही केलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना, सर्वसामान्य वाहतूकदारांना त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. घोषणा केलेली आहे नो पीओटी नो अभी आता हा विषय संपून जातोय. मैं राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने परसों एक बैठक बुलाई थी. हमारे सभी लोक प्रतिनिधियों ने मांग की थी